नावाचा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा मी सांगेल पहा, ज्या निमित्तानं सर्वजण कीर्तनासाठी उपस्थित आहेत सर्वांना निमित्त माहिती आपण पाहतोय गेल्या 2 महिन्यापासून सकल मराठा समाज अगदी मराठा आरक्षणानिमित्त चालू असलेले आंदोलन आणि या आंदोलनामध्ये अगदी सराटी अंतरवाली या ठिकाणी चालू असलेलं उपोषण साखळी उपोषण चालू आहे। आपण पाहतो जरांगे पाटलांनी अगोदरही एक 15-16 दिवस 17 दिवस उपोषण केलं आणि त्यानंतर आताही 7 दिवस उपोषण केलं। मी सांगेल जरांगे पाटलांनी अगोदरही उपोषण केलं नंतर 7 दिवस केलं। आता जरांगे पाटलांनी एक 4-5 दिवसापूर्वी उपोषण मागे घेतलंय, आमरण उपोषण साखळी पद्धतीने चालू आहे पण आमरण उपोषण मागे घेतलंय। मी तुम्हाला सांगायचं पहा, एखादा जो वाघ असतो वाघ जेव्हा 2-5 पावलं मागे येतो तो भीतीने मागे येत नसतो तर त्याला अजून काहीतरी मोठी झडप घालायची असते म्हणून तो मागे येतो। म्हणून जरांगे पाटलांचं खूप मोठं कार्य आणि या कार्यामध्ये सहभागी असलेले आपलं शेलू असं गाव, या गावामध्ये साखळ पद्धतीने चालू असलेलं उपोषण ज्यांनी आमरण उपोषण केलं अगदी 6-7 दिवस, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं कीर्तन क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर नाव आहे असे असणारे काष्टे महाराज असतील। मी सांगेल पहा, काष्टे महाराजांच्या सोबत अजूनही काही मित्र परिवार होती, अजूनही तरुण मंडळी होती, प्रत्येकाचे नाव मला माहिती नाहीत पण मी सांगेल छत्रपती शिवाजी महाराजांचे अंश आहेत ते म्हणून त्यांनी उपोषण केलं। आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीने युद्ध केलं आणि जरांगे पाटील हे डोक्याने युद्ध करतात पहा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तलवार चालत होती, तलवारीने युद्ध केलं म्हणून तर आज आपण पाहतोय, आज आपण कीर्तन कथा ऐकतोय, व्यवस्थितपणे राहतोय। काही जण सांगतायत जेव्हा मीडियावाल्यांनी काही लोकांनी विचारलं जरांगे पाटलांना, पाटील 14 तारखेच्या विराट सभेला जेव्हा एवढा मोठा समाज तिथे उपस्थित होता त्या समाजाला तुम्ही सरकारला बळ दाखवण्यासाठी तिथे बोलवलं होतं का? सरकारला बळ दाखवण्यासाठी तिथे बोलवलं होतं का? जरांगे पाटलांनी उत्तर दिलं, कोणत्याच माणसाला 1 रुपया नाही दिला। आजपर्यंत प्रत्येक माणसांनी सभा घेण्याच्या अगोदर प्रत्येक माणसाला पैसेही वाटले, पैसे देऊनही माणसं जमा होत नव्हते। अवघ्या महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातले, प्रत्येक जिल्ह्यातले, प्रत्येक गावातले, वाड्यान वस्त्यांवरले, खेड्याच्या ठिकाणची सुद्धा माणसं 14 तारखेच्या विराट सभेसाठी उपस्थित होते। 25-25, 30-30 किलोमीटर अंतरावरती चालत गेले माणसं। मी सांगेल जरांगे पाटलांनी सांगितलं मराठ्याचं सरकारला बळ दाखवण्यासाठी 14 तारखेची सभा नव्हती तर प्रत्येक माणूस तिथे आला होता स्वतःच्या अंतःकरणामधली जखम दाखवण्यासाठी, अंतःकरणामधलं दुःख घेऊन, जखम घेऊन तिथपर्यंत आला होता की आम्हाला आरक्षणाची गरज आहे। आजपर्यंत मी सांगेल भरपूर कीर्तन तुम्ही ऐकलेत। आज आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गावात जा, कोणत्याही कीर्तन आमचे रोज चालू आहेत, रोज डबल कीर्तन, परत साखळी उपोषणानिमित्त कीर्तन आहेत। कोणत्याही गावात जा, जरांगे पाटलांच्या बॅनर शिवाय आतमध्ये एंट्रीच नाही, अगोदर बॅनर दिसतंय। कोणत्याही गावात जा, पण प्रत्येक ठिकाणी भगवंताचं नामचिंतन कीर्तन। आता महोत्सव चालतोय, आपण पाहतो सराटी अंतरवालीला 40 दिवसामध्ये 80 कीर्तन झालेत। किती? 40 दिवसामध्ये 80 कीर्तन। काही रोज डबल कीर्तन होते पण काही दिवस तर 3-3 कीर्तन होते। म्हणून मी सांगेल आजपर्यंत आपण सरकारला सांगत होतो सरकार आम्हाला आरक्षण द्या, पण आता सरकारच्या समोर हात जोडण्याची गरज नाही। भगवंताचं नामचिंतन आपण करतोय, भगवंताचे कीर्तन रूपी आवड आपण पूर्ण करतोय। भगवंत आपल्याला आपली आवड आरक्षण रूपी पूर्ण करणार आहे। आता देवाला हात जोडायचे, सरकारला नाही जोडायचे। आपण जर पाहिलं जरांगे पाटलांची अवस्था जर पाहिली, आता प्रत्येकाने तुम्हाला सांगितलं असेल पण मी सांगते, मला जसं कळतंय अगदी लहानपणापासून जरांगे पाटलांना मी पाहते। आपण कधी पाहतो, असं कधी ऐकलंय का एखादा माणूस खूप पैशानं श्रीमंत आहे, 7-8 पिढ्या बसून खातील, गाड्या बंगले सगळं काही त्याच्याकडे आहे, पण त्या माणसानं कधी असं ऐकलंय का की गरीबासाठी काहीतरी काम केलंय? पण जरांगे पाटलांनी सांगितलं समाजासाठी माझा जन्म झालाय तर मला मरायचंही समाजासाठी। का? माझा जन्म त्याच्यासाठी झालाय। जेव्हा विचारलं जरांगे पाटील तुम्हाला आरक्षण भेटल्याच्या नंतर काही पदवी पाहिजे का, जरांगे पाटलांनी उत्तर द्यावं समाजाला आरक्षण मिळवून देणं हीच माझी खूप मोठी पदवी आहे, दुसरी पदवी घेण्याची गरज नाही। जोरात वाजवायची असेल टाळ्या तर जोरात वाजवा, शिव्या जरा दिल्यासारख्या नका वाजवू मला। तर मी सांगेल माणसाला फक्त 1 दिवस 2 तास पाणी नाही भेटू द्या, 2 तास। एखाद्या माणसाला 2 तास पाणी नाही भेटलं, दिवसभर जेवण नाही भेटू द्या, संध्याकाळी जेव्हा 7-8 वाजता घरी येताना अगोदर बायकोवरती रागवतं का? दिवसभर झालं उपवास आहे मी,
बसली असेल, पण मी सांगू, आपल्यासाठी समाजासाठी स्वतः मरणाच्या दारामध्ये होते. 7-8 दिवस पाणी न पिता जगणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि मी सांगेल, माणसानं लक्षात कायम ठेवावं की क्रांती ही कायम झोपडीत जन्माला येत असते. ती कधी एसी मध्ये बंगल्यामध्ये जन्माला येत नाही. जरांगे पाटलांचं जर आपण चरित्र पाहिलं, जरांगे पाटलांनी काही दिवस हॉटेलवरती काम केले, पहिले कित्येक आंदोलन केलेत. 25 वर्षापासून फक्त समाजाचा विचार करते, फक्त समाजाचा. काही दिवस तर ते कापसाचा व्यापारही केला त्यांनी. घरची परिस्थिती अशी काही नाही, मातीच्या भिंती आहेत, वरती घराच्या वरती पत्रे आहेत, काहीच नाही त्यांच्या घरी. पण तरी सुद्धा जगायचंय मला समाजासाठी आणि मरायचंय मला समाजासाठी, असा शुद्ध हेतू त्यांच्या अंतःकरणात आहे. समाज काही वेडा नाही पकवून आलाय डोक्यावर घ्यायला. समाजाचा गुण आहे, डोक्यावरही घेतो, पायाखाली लोटतो, पायाखाली घेतो. पण मी सांगेल, अवघ्या महाराष्ट्राचा प्रत्येक तालुक्यातला, प्रत्येक जिल्ह्यातला माणूस तिथे येतो. एका गावातून 50 गाड्या येतात. कशाच्या जीवावर? जरांगे पाटलांनी सगळ्यांचा विश्वास आत्मसात करून घेतलाय. विश्वास प्राप्त ते झालेत, म्हणून प्रत्येकाचा विश्वास जरांगे पाटलांवरती आहे. म्हणून तर विराट सभेला तुम्ही आले होते. त्यांच्याकडे जर पाहिलं ना, इकडनं किती, जेव्हा उपोषण चालू होतं, इकडे किती कोणी विचार करून जाऊ द्या, मला फोटो काढायचा, मला फोटो काढण्यासाठी जायचंय, कोणी मोबाईल हातातून बाहेर काढू द्या. मोबाईल बाहेर काढल्याच्या नंतर जरांगे पाटलांची अवस्था, जर सराटे अंतरवालीमध्ये जाऊन जो पाहत होता त्याचा आपोआप मोबाईल खिशात जात होता, आपोआप खिशात जात होता. आपण पाहतो, लेकरा बाळांसाठी, सुनासाठी भावाभावांची भांडणं बांधावरून एवढे चालतात की वर्षानुवर्ष केस चालू असते कोर्टामध्ये. डोकं फोडाफोडी भांडणं करतात, एवढे भांडणं करतात. भावासाठी भांडणं, लेकरासाठी भांडणं, प्रपंचासाठी भांडणं मोठी गोष्ट नाही, पण समाजासाठी भांडणं एवढी सोपी गोष्ट नाही. पहा, समाजासाठी भांडतात ते. आणि माणसाने कायम लक्षात ठेवावं, कायम लक्षात ठेवायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आहे. या अगोदर राजमाता, राष्ट्रमाता मासक जिजाऊंचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तर मी सांगेल, आज आपण पाहतोय आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकामध्ये नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी जर कुणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. का तर माणसानं कायम एक गोष्ट लक्षात ठेवावी की माणसानं जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं. माणसानं मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं. आणि माणसानं लढावं कसं हे जरांगे पाटलाकडून शिकावं. का तर मी तुम्हाला सांगेल, या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, कित्येक शूर वीर जन्माला आली आहेत. म्हणूनच या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीला म्हटलं जातंय, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, परम धर्म त्यांचा झाला नारायण, परम धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरीचे जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. आजपर्यंत माणसं म्हणायचे, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आली की प्रत्येक माणूस म्हणायचा, राजा आमच्या मध्ये या ना परत जन्माला. मी सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांचे अंश म्हणूनच जरांगे पाटलांनी आपल्यामध्ये अवतार घेतलाय. सत्पुरुष आहेत ते, पण ते आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. पहा, दुसरा तिसरा माणूस कोण नाही. सगळ्यांनी कोणीतरी फोटो पाहिले असतील. 7-8 दिवस, 15 दिवस, 17 दिवस उपवाशी राहणं, मी तर सांगेल हे फक्त साधू संत, थोर महापुरुष करू शकतात.
आपल्यासारख्याचं काम नाही ते. तर तुम्हाला सांगेल, अगदी मी व्हॉट्सअपवरती बऱ्याच जणांचे स्टेटसला फोटो पाहिला. फोटो होता कोणता, जसं जरांगे पाटील सराटी अंतरवालीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ हात टाकून बसलेले होते, हात टाकून झोपले होते. शिवरायांना विनंती होती, राजा मला तुमच्या कुशीत घ्या, मला तुमच्या कुशीत घ्या. जसं तुम्ही युद्ध करण्यासाठी जेवढी शक्ती तुम्हाला होती ना, तेवढीच शक्ती मराठ्यांना आरक्षण मिळून देईपर्यंत मलाही प्रदान करा, ती शक्ती मलाही द्या. बऱ्याच मुलांनी फोटो तयार केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जरांगे पाटलांना असं मांडीवरती घेतलेला, कुशीमध्ये घेतलेला. मी सांगेल, आपले फोटो तयार होत नाहीत. आजकाल आपण पाहतो, एक वेळेला एखादा मुलगा त्याच्या बापाचा फोटो घरात लावायचा विसरल, त्याच्या आजोबाचा फोटो लावायचा विसरल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावायला विसरत नाही. पण इथून पुढे आरक्षण मिळाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या शेजारी जरांगे पाटलांचा सुद्धा फोटो लावावा लागणार आहे, आपल्याला लावावं लागणार आहे. आणि असा एखादा पुरुष असतो, परत असा माणूस होणे नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत. मी सांगेल, लेकरांसाठी आजपर्यंत सगळ्याला कळालं, राजकारणी लोक सुद्धा किती स्वार्थी आहेत, तर प्रत्येकाला समजलं. जरांगे पाटलांनी सगळ्यांची जागा दाखवून दिली आपल्याला. जो समाजाच्या डोळ्यावरती जो पडदा होता, राजकारणी लोकांविषयी जो पडदा होता ना, तो पडदा जरांगे पाटलांनी बाहेर काढलाय. प्रत्येक जण जातोय, अगोदर किती चुकीचं बोलतोय, पण तिथे जाऊन पाया पडते. ते बोलणं ऐकताना सुद्धा आपल्याला पांचट वाटतं एकदम, का माफी मागायला गेल्यावर सुद्धा. मी सांगेल तुम्हाला, पण इथं आल्याच्या नंतर, इथं येऊन कीर्तन चालू आहेत ना, आरक्षण मिळेपर्यंत, जोपर्यंत साखळी उपोषण चालू आहे तोपर्यंत आपण पाठिंबा देणं, इथं येणं आपलं कर्तव्य आहे. पहा, या पवित्र अशा महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, पण या महाराष्ट्राच्या मातीला 3 जणांचं फार मोठं योगदान आहे. 3 जण कोणते? 3 सजावत देश को, सती संत और शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर क्रूर. 3 सजावत देश को, सती संत आणि शूर, 3 लजावत देश को, कपटी कायर आणि क्रूर. मातेनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी देशाचं संरक्षण करायचे. पहा, मातेनं संस्कार लावायचे कसे संस्कार मी सांगू तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता, राष्ट्रमाता, मासाहेब जिजाऊंनी जे संस्कार लावले, ते संस्कार तुम्हाला लावावे लागतील. लेकरांवरती संस्कार लावायचे, पण जरांगे पाटलांच्या आईनं जे त्यांच्यावरती संस्कार लावले, ते संस्कार आपल्याला लावावे लागतील. आणि मी तुम्हाला सांगेल, महिला मंडळी, जेव्हा लहान लेकरू जन्माला येतं, सगळ्यात अगोदर त्याचा गुरु जर कोण असेल तर त्याची आई असते. पहा, माझं बोलणं कळतंय तुम्हाला? लई लांब बसला तुम्ही माझ्यापेक्षा, अशा हाताजवळ पाहिजे होत्या जरा. बोलणं कळतंय ना? तुमच्या नेमकं डोळ्यावर अंधार येतोय, मला दिसत नाही तुम्ही जागेत का झोपलेत म्हणून. फक्त जागा राहण्याचा प्रयत्न करा. हसल्यावर तुमचे दात दिसले म्हणजे मला कळलं तुम्ही जागेत म्हणून. असं तर काही कळत नाही. मला सांगायचंय काय, जेव्हा लहान लेकरू जन्माला येतं, त्याचा पहिला गुरु त्याची आई असते. कारण त्याला चालावं कसं, बोलावं कसं, वागावं कसं, ही त्याची आई त्याला शिकवत असते. मग जसे संस्कार आई करेल तसं लेकरू घडत असतं. मातेकडे संस्कार लावायची, संतांनी संस्कृती सांभाळायची आणि वीरांनी, त्या शूरांनी देशाचं संरक्षण करायचंय. पहा, संतांची मांदिली आहे. प्रत्येक संत महात्मा मंडळींनी स्वतःच्या जीवनामध्ये भगवंताचं नामचिंतन केलंय, भगवंताची प्राप्ती करून घेतली आणि अखंड भगवंताचं नामस्मरण केले, जीवनाचा उद्धार झालाय. मी तुम्हाला सांगेल, आपण प्रत्येक संतांचं चरित्र जर पाहिलं तर प्रत्येक संत महात्मांकडून आपल्याला काही ना काहीतरी गुण शिकण्यासारखा आहे, काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. पहा, माझ्याकडे लक्ष द्या. आपण जर माऊली ज्ञानोबारांचं चरित्र जर पाहिलं तर माऊली ज्ञानोबारांचं चरित्र असं आहे, विश्वाची माऊली ज्यांना म्हटलं जातं, विश्वामध्ये ज्यांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलं, अशी असणारी माऊली ज्ञानोबर आहे. प्रत्येक माणसाला प्रपंचामध्येही आणि परमार्थामध्येही ज्ञानाची गरज आहे. मी सांगेल तुम्हाला, क्षेत्र कोणतंही असू द्या, पण त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जर ज्ञान नसेल, आपलं त्याच्यामध्ये नाव लौकिक होऊ शकत नाही. सराटे अंतरवालीमध्ये जेव्हा जरांगे पाटील होते, आताही हॉस्पिटलमध्ये आहेत संभाजीनगरला, पण तिथंही जरांगे पाटलांचं तोंडही दिसत नाही, एवढे माईक आहेत तिथं. खरंय की नाही? ते ज्ञान सांगते माणसाला, ज्ञान किती महत्वाचं आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, मला सांगा, आपल्यातल्या एखाद्या माणसाला कीर्तन संपल्याच्या नंतर जर सांगितलं कीर्तनाविषयी बोला, कसं झालं कीर्तन, महाराजांचं आभार प्रदर्शन करा, ती उठतं, त्यातून नेमकं ते सकाळी दावा करून आलेलं असू द्या, महाराजांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली देतं.
आपल्याला 2 मिनिट बोलायचं कळत नाही, 2 मिनिट सुद्धा. जरांगे पाटलांचं तोंड दिसत नाही एवढे माहित आहे, पण आजपर्यंत कोणत्याच प्रश्नाचं चुकीचं उत्तर नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जरांगे पाटलांकडे का 25-30 वर्षापासून त्या गोष्टीचा अभ्यास करतात ते. त्यांनी अभ्यास केला त्या गोष्टीचा, नेमकं बोलावं कसं, राजकारण असतं कसं, सगळ्या गोष्टीचा सखोल अभ्यास त्यांनी केलाय. पूर्ण ज्ञान त्यांनी आत्मसात करून घेतलंय, म्हणून तर आज कुठेच अडकत नाहीत. माणसाला ज्ञानाची गरज आहे. ज्ञान किती महत्वाचं आहे. ज्ञानाचे प्रकार आहेत पहा. एक आहे अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ. अज्ञ कुणाला म्हणावं? तुमच्या बसलेल्या पैकी गायनातलं काहीच कळत नाही आणि तरी सुद्धा म्हटलं एखाद्याचा स्वर गेला, जमल का? का अज्ञानी आहेत. मी तुमच्यातलं उदाहरण सांगते. एखादा लहान मुलगा एखाद्या मोठ्या माणसाला जर अपशब्द बोलला तर त्याची आई म्हणते ना, दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका, का तो अजून राधा का किसरा का दगडा का धोंडा का मंडा का बोला. काय म्हणतात? तो अजून अज्ञानी आहे. तज्ञ कुणाला म्हणावं? एकाच विषयामध्ये ज्यांनी सखोल अभ्यास केलाय ते आहेत तज्ञ. जेव्हा आपण नाही का डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल, स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जातो, त्या डॉक्टरांनी एकाच विषयावरती PhD केली, सखोल अभ्यास केलाय. एकाच विषयातलं ज्यांनी अभ्यास केलाय ते आहेत तज्ञ. पण सगळ्याच विषयातलं सगळंच ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ आणि तो आहे भगवान परमात्मा. माऊली ज्ञानोबांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय, म्हणून ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तुम्हायचे किंवा ज्ञानाचा ज्ञानाचा सगर भविष्यातले लय मोठे कीर्तनकार आहेत बाहेर. माझ्या तरी माहितीच ते एवढ्या लहान वयात एवढ्या उंचावच कोणाचा नाही माहिती मला. ते पुढे सांगते मी आता. सगळं माहिती मला. महाराष्ट्रामध्ये खवणे परिवाराला तोड नाही पहा. सगळ्याच गोष्टी. इकडे एक शूटिंग करायला आहे, इकडे गायन करायला, वाजायलाही बसले असते कुणीतरी. त्यांचे वडील भागवत कथाकार आहेत, त्यांची बहीण कीर्तनकार आहे, ती गायनही करते. खूप मोठा परिवार, पण वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं कार्य त्यांचं आहे. एकदा या परिवारासाठी जोरात टाळी वाजवा. त्याचबरोबर इकडे जे आहेत आमच्या गुरुस्थानी असणारे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे सोपान महाराज, त्यांचाही परिवार वारकरी संप्रदायामध्ये आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. सखा माझा ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानोबांनी ज्ञान दान करण्याचं कार्य केलंय. काही काही महिला मंडळी सांगतात, ताई कीर्तन भजन ऐकावंसं वाटतो, पण प्रपंचाचा व्याप खूप पाठीमागे वाढला. आम्हाला काय कीर्तनाला जाणं होत. जाऊ का मी घरी? लय लांब आले मी तुमच्याकडं. बोलायची सवय आहे ना. मुख्य तरी म्हटलं या मुख्य असल्यावर हे लय समाधानी असते.
घरी नवऱ्याला बोलता तेवढं तरी जोरात बोला, जास्त नका बोलू. मी सांगेल तुम्हाला, महिला मंडळ सांगतात ताई प्रपंचाचा व्याप वाढलाय, कीर्तन भजन ऐकणं होत नाही. मी तुम्हाला सांगेल कुठं जाण्याचीही गरज नाही, वेगळा परमार्थही करण्याची गरज नाही. संत सावता महाराजांचं चरित्र पहा. संत सावता महाराज सांगतायत आमच्यासाठी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. एवढंच नाही, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. हाईत बसोने पराये कथीत, हाईत बसोने पराये कथीत, हाईत बसोने पराये कथीत, हाईत बसोने पराये कथीत. आवडी महाराष्ट्रामध्ये कुठेही लेडीजचं कीर्तन असेल त्यातून लेडीज गायिका असतील, आमच्या हरिभक्तपरायण माऊली महाराजांना बोलवतात पहा. तेवढा उंच आवाज आहे त्यांचा. आवाज नेमका जातोय कुठे हेच मिळ नाही लागला अजून. ठाईचं बैसोनी करायक चित्त आवडी अनंत आळवावा. भगवान परमात्मा उगे विश्वामध्ये आहे. देवनाटला नाना परी भरुनी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. मी सांगेल संत सावता महाराजांनी सांगितलंय, भगवान परमात्म्याने जे काम दिलंय, जे कार्य दिलंय, तेच काम आपण प्रामाणिकपणे पार पाडणे, यालाच खरा परमार्थ म्हणतायत. दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. कारण मी सांगेल पहा, क्षेत्र कोणतंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये जो व्यक्ती जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो का, त्याच माणसाला जास्त कामं असतात. मग ते शेतातलंही असू द्या ना, तो कुठलंही असू द्या. मी सांगेल एखादा दुकानदार असू द्या, एखाद्या म्हाताऱ्या माणसानं 10 रुपयाची नोट दिली, वस्तू 5 रुपयाची घेतली, म्हाताऱ्याच्या लक्षात नाही राहिलं बाबांच्या की मी 5 रुपये शिल्लक दिलेत म्हणून, पण त्या माणसाचं कर्तव्य आहे, जसं दुकान आहे की बाबा तुमचे 5 रुपये माझ्याकडे राहिले, त्यानं जर ते परत नेऊन दिले, याला म्हणतात प्रामाणिकपणा. कोणतंही क्षेत्र असू द्या, जेव्हा आपण पाहतो एखादा ट्रॅक्टरवाले असतील शेतामध्ये नांगरण्यासाठी जातात, एखाद्या ड्रायव्हरच्या विश्वासावरती ते 3-3, 4-4, 5-5 एकर शेती नांगरून घेतात, पण तरी सुद्धा शेताकडे पाहत नाहीत, कारण त्यांना विश्वास असतो. एकदा या माणसाला काम सांगितलं ना, आपल्याला तिकडे जाण्याची गरज नाही. त्याच माणसाला जास्त काम असतं, तो माणूस प्रामाणिकपणे काम करतो. महिला मंडळ, तुमच्याकडे प्रश्न आहे, शेती आहे तुमच्याकडे शेती आहे का? इथं शेती आहे का नाही माहिती नाही, किती जणी जातात शेतामध्ये, पण मी सांगेल पहा, शेतामध्ये काम करायला जेव्हा स्वतःच्या शेतात जातात महिला मंडळ, 7:30ला जातात सकाळी, रोजाना नाही, सकाळी स्वतःच्या शेतात. बरं, स्वतःच्या शेतात काम करायला गेल्यावर दिवसभरात किती वेळा पाणी पितात, किती वेळा जेवण करतात? ताण बुकळत नाही महिला मंडळाला. आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ दे बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. तुम्हाला माहिती कशा पित असतील, पण मी सांगेल काही एवढ्या बदमाश गवत काढतात, काही गवतावर माती लुटून पुढं. मी सांगेल संत सावता महाराजांनी सांगितलंय, जे काम दिले तेच काम प्रामाणिकपणे पार पाडणे, यालाच खरा परमार्थ म्हणतायत. आणि त्यापुढे जाऊन सांगायचं, जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, अखंड कंठामध्ये माझी मद झाली अनावर वाचा, आणि छंद या नामाचा घेतला असेल, किंवा तुकोबारायांचा अधिकार आहे,
तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी शनी मस्तक ठेविले आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून निरामेश्वरे शरणी मस्तक ठेवले तुकोबरांचा अधिकार आहे अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा याही पुढे जाऊन सांगू तुकाराम 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 धन्य तुकोबा समर्थ धन गेला पुरुषार्थ 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 तुकाराम तुकाराम नाम घेता कापेया नाम घेता कापेया धन्य तुकोबा समर्था धन्य तुकोबा समर्था तुकाराम नाम घेता कापे ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये त्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबा आहे अशाच तुकोबारांकडे काही साधक मंडळी आली साधकांनी विचारलं महाराज तुम्ही म्हणता आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहायचंय आपण आपलं हित जगायचंय हित जागणं म्हणजे काय जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालणं आपलं हित आहे मग मी सांगेल किती जणांच्या गळ्यात होती माळ कधी काढल्या बरं कोणती अमावस्या आहे ती माणसं एवढे हुशार आहेत श्रावण महिना लागण्याच्या अगोदर घालतात एक महिनाभर ठेवतात परत महिना संपल्यावर काढतात गळ्यामध्ये ज्याच्या पवित्र तुळशीची माळ आहे तोच होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी पंढरपूरला जावं का माणसानं एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर प्रपंच संसार करत असताना पंढरीशी जारे आल्यानं संसारा दिनाचा सोयारा दिनाचा सोयारा पांडुरंग वाट पाही भेटीची आवडी जगाचा मालक भगवान पांडुरंग परमात्मा आपली वाट पाहतो पण त्यानं वाट पाहावी यासाठी आपल्याला तेवढ्या पात्रतेचं व्हावं लागेल म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे जो आपलं हित जागतोय धन्य माता पिता तयाच्या अभंगाचं पहिलं चरण आपुली आहे
डोळे कर्ण होते देखात प्रीत डोळे कर्ण होते डोळे कर्ण फुट होती ते अकोलिया इका वाच गाता गट्टा माता पिता दया अकोलिया इका वाजव जोरात टाळी. क्या बात आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. जो आपलं हित जागतोय, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागाय, धन्य माता पिता तयाच्या, त्याच्या आई आणि वडील यांना धन्यता दिली जाते. मग हित जागणं म्हणजे काय, जाग असणं म्हणजे काय, मी तुम्हाला सांगते. महिला मंडळ, पुरुष मंडळी, आता मला सांगा, तुम्ही सगळेजण डोळे उघडे ठेवून माझ्याकडे पाहतायत, याचा अर्थ असा समजू का तुम्ही जागे आहात म्हणून? तसं जर म्हणावं तर काही काही जणांना सवय असते डोळे उघडे ठेवून झोपायची. मी तुम्हाला सांगू, जीवनामध्ये डोळे उघडे ठेवून तुम्ही पाहतायत, पण जीवनाचं हित आहे कशामध्ये हे जर आपल्याला समजत नसेल तर जाग असून उपयोग नाही. आपण जागे असून देखील झोपलेले आहोत. मग हित आहे कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मग मनच का शुद्ध करायचंय? काही जणांचं बसलंय देहानं इथं, पण तुमचं मन जर गुलाबजाम खाऊन येत असेल तर उपयोग आहे का काय? जवळी नाही प्रीत माझ्या मागे येले प्रीत माझ्या मागे येले प्रीत माझ्या मागे येले प्रीत हो जवळी नाही प्रीत माझ्या मागे येले प्रीत माझ्या मागे येले प्रीत माझ्या मागे येले प्रीत मागे येले प्रीत मागे येले प्रीत जवळी नाही चित्त ते काय? काय मांडी येले प्रेत. प्रेत म्हणजे मढ. ज्याच्या जवळ चित्त नाही तो माणूस नाही, तो मढ्यामध्ये समर्पित होतो, त्याला मढ म्हटलं जातं. मी तुम्हाला सांगेल, जीवनामध्ये देहानं इथं बसलाय पण आपलं मन जागेवर नसेल. कारण बऱ्याच जणांना वाटत असेल ताई घराला कुलूप लावलं पण कुलपाला झटकाच नाही दिला. तुमचं मन इथंच कुलपाला झटका देऊन पाहत असेल, लागलं की नाही, लागलं की नाही. काही काही जणींचं मन गेलं असेल कापूस वेचायला, आणि काही काही जणांचं मन यांनी वेचलेला कापूसाच्या गोण्या घेऊन येत असेल. महिला पुरुष मंडळाचं का मन हे चंचल चपळ बहुता चंचल चपळ जाताय तान लगे वेळा जाताय तान लगे वेळा जाताय तान लगे वेळा जाताय तान लगे वेळा जाताय तान लगे मला हे चंचल चपळ जाता येता न लगे वेळ म्हणून काय करायचंय? मने हा मोगरा अर्पुनीश्वरा, हे मनरूपी पुष्प भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल. मग मनच समर्पित केल्याच्या नंतर हित आहे कशामध्ये? हित ते करावे देवाचे चिंतन. मग चिंतन करावं का? तर तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्गट भवसिंधू. भगवंताचं नामच चिंतन केल्यावर संकट येणार नाही, आणि जरी संकट आली तरी त्याचं निवारण करणारा भगवान परमात्मा असेल. मग नामस्मरण करावं का? हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ तेने माया जाळ तुटतील. मग हित आहे कशामध्ये? भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये. मी सांगेल प्रत्येकाचं हित वेगळं आहे. कुणाचं लेकरांमध्ये, कुणाचं गाड्यांमध्ये, कुणाचं बंगल्यांमध्ये, कुणाचं जमिनीमध्ये, प्रत्येकाचं हित वेगळं आहे. पण जेव्हा जीवनाचा उद्धार आहे कशामध्ये हे आपल्या लक्षात येईल ते आपलं खरं वय. सदावाचे गाई राम नाम सदावाचे गाई राम नाम सदावाचे गाई राम नाम सदावाचे
सदा वाचे काही राम नाम. भगवंताचं नामचिंतन जीवनामध्ये करावं लागेल. नामस्मरण करावं का? प्रत्येकाचं हित वेगळं आहे. मी तुम्हाला सांगेल. इथं सांगतायत माणसाचं प्रत्येकाचं आहे. वाढावे संतान, गुरुही व्हावे धनधान्य. हे आपलं हित आहे. पण हित खरं कशामध्ये आहे? हित जाणलं, हित समजलं छत्रपती शिवाजी महाराजांना, हित समजलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना, हित समजलं जरांगे पाटलांना. ते त्यांच्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत. त्यांच्यासाठी म्हटलं पाहिजे धन्य माता पिता तयाच्या. आज आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. पहा, पूर्ण आयुष्य व्यतीत करतो प्रपंचामध्ये, पण 4 जणांचा प्रपंच जोडता येत नाही. राजांनी महाराष्ट्र जोडला कसा असेल याच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद. छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद जर कोणाचा असेल तर मासाहेब जिजाऊंचा होता. मी तुम्हाला सांगेल, आज आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक गड किल्ला युद्धासाठी जात असताना, जिंकण्यासाठी जात असताना आई जगत जननी जगदंबा माई तुळजाभवानीच्या चरणावरती नतमस्तक व्हायचे. पण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या चरणावरती येऊन नतमस्तक व्हायचे, तेव्हा सांगावं शोभा, प्रत्येक गड किल्ला जिंकायला गेल्याच्या नंतर कधीच अपयश घेऊन येऊ नका. कायम विजय मिळवूनच परत आले पाहिजे, यशच प्राप्त करून घेऊन आले पाहिजे. म्हणून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जगत जननी जगदंबा माई भवानी तुळजामाईच्या समोर जाऊन साकड घालायच्या आणि हात जोडायच्या. काय म्हणायच्या? देई स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुनी संकटी माठीला, तुझे करू धावा ग केला. आई भवानी बळ दे गत्याला. माई जगत जननी जगदंबा आई भवानी कृपा करायची छत्रपती शिवाजी महाराजांवरती. म्हणून आज अवघा महाराष्ट्र म्हणतोय काय? एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. हो माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. सगळ्यांनी टाळी वाजवायची, हात वरती घ्यायचे सगळ्यांनी. जय हो. हो माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. हात वरती घ्या सगळ्यांनी. महिला मंडळ पुरुष मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळ्यांनी टाळी वाजवायची. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी प्राण झेलले आपुल्या निगड्या छातीवर, आपुल्या निगड्या छातीवर, आपुल्या निगड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. लक्ष घेऊन ऐकायचं सगळ्यांनी. प्राणपणाने लढले मावळे, भरोसा छत्रपती शिवाजी महाराजांना होता, त्या राजांवर होता. आज आपण पाहतोय 14 वर्षाच्या विराट सभेला अवघ्या महाराष्ट्रामधून प्रत्येक तालुक्यातला, प्रत्येक जिल्ह्यातला, प्रत्येक गावातला, प्रत्येक खेड्यातला माणूस आला होता का? जरांगे पाटलांवरती ठेवलेल्या विश्वासाच्या जीवावर विश्वासानं माणूस तिथे आला होता. प्रत्येक माणूस तयार आहे. फक्त एखाद्या मावळ्याला सांगावं जरांगे पाटलांनी त्या विहिरीत उडी मारणार तो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं मर्द मराठ्याचं रक्त सळसळ करतं. पहा, म्हणून इथं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये देखील प्रत्येक मावळ्यांचा शिवाजी महाराजांवरती विश्वास होता. प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतय गड किल्ल्याच्या दगडावर. जय हो. माझ्या राजाचं नाव
शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, एक मराठा, एक मराठा. वा, जोरात टाळी वाजवतो मी तुमच्यासाठी. प्रत्येक छत्रपती शिवाजी महाराजांवरती जसा प्रत्येक मावळ्यांचा विश्वास होता ना, तसा प्रत्येक आजच्या मावळ्यांचाही जरांगे पाटलांवर विश्वास आहे. आणि आपण सांगितलं एवढे निस्वार्थ प्रेम समाजावरती, महाराष्ट्रावरती करणारे आहेत, म्हणून समाजानं डोक्यावरती घेतलंय. प्रत्येक माणूस फक्त वाट पाहतोय मला जरांगे पाटील कधी बोलवतायत म्हणून. मी सांगू, घरची परिस्थिती पाहिली तर आजपर्यंत कोणीच विचारत नव्हतो. जरांगे पाटलांनी असंही कार्य केलंय, जेव्हा आमच्या गावामध्ये, आमच्या परिसरामध्ये एखादा माणूस, गरीब घरचा एखादा माणूस म्हणा, एखादी बाई जर आजारी पडलेली असेल, वयोवृद्ध असू द्या, त्यांचे एक मित्र होते वडीगोद्रीला, डॉक्टर होते. त्यांनी ते पेशंटला उचलायचं, त्या मित्राकडे नेऊन टाकायचं आणि त्याला सांगायचे, पेशंट आणि तू जेव्हा पैसे येतील तेव्हा देईल मी तुला. त्याच्या दिवशी 2-3 दिवसापूर्वी त्या डॉक्टरांची मुलाखत झाली. त्या डॉक्टरांनी सांगितलं, डॉक्टर सांगताय की जरांगे पाटील सांगायचे, हे पेशंट आणि तुम्ही माझ्याकडे जेव्हा पैसे येतील मी तुम्हाला देऊ. जरांगे पाटलाकडे अजून पैसे नाही आले, मीही त्यांना अजून मागितले नाही, कारण मला माहिती होतं हे खूप मोठं, खूप चांगलं कार्य करते. जरांगे पाटलांचं जर चरित्र जर पाहिलं ना, तुम्हाला सांगेल मी, जसं स्वराज्य निर्माण करण्यासाठी मासाहेब जिजाऊंनाही खूप त्रास झालाय, तसंच आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी जेव्हा जरांगे पाटील लहानाचे मोठे होत होते, त्यांना वाढवत असताना त्यांच्या आई वडिलांनी ऊसतोडीचं काम सुद्धा केलंय. पहा, कोणतं ऊसतोडीचं काम सुद्धा केलंय. कारण मी सांगेल, येथे एखाद्या डॉक्टराच्या मुलानं डॉक्टर होणं एवढी मोठी गोष्ट नाही. एखाद्या डॉक्टराच्या मुलानं डॉक्टर होणं मोठी गोष्ट नाही. एखाद्या शिक्षकाच्या मुलानं शिक्षक होणं मोठी गोष्ट नाही. पण एखाद्या ऊसतोड कामगाराच्या मुलालाही अवघ्या महाराष्ट्रानं डोक्यावर घेणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. आपण पाहतोय ऊसतोड कामगारांचं वय, ऊसतोड कामगारांचं काम म्हणजे सोपी गोष्ट नाही. जेव्हा पाहतो आपण, तुम्हाला माहिती का नाही मला माहिती नाही, पण तो अनुभव मलाही स्वतः जवळून आहे. आणि माझे आई वडील ऊसतोडी करत होते अगोदर, अगदी 4-5 वर्षापूर्वी. तो काय त्रास असतो फक्त आपल्याला माहिती असतं की ज्या परिवारात, ज्या कुटुंबामध्ये ती माणसं असतात. पहा, माणसाला नक्कीच काहीतरी कार्य घडण्यासाठी, काहीतरी निर्माण करण्यासाठी अगोदर खूप त्रास सहन करावा लागतो. ऊसतोड कामगारांचं जर आपण पाहिलं ना, जेव्हा ते ऊसतोडीसाठी जातात, 60-70 हजार 80 हजारासाठी 6 महिने ऊस तोडतात, रात्रंदिवस एक करतात. रात्रीच्या 12ला 1ला आणि 2-2:30 वाजता ऊस तोडायला जाताना मी पाहिलंय. माझे आई वडील जायचे, रात्री 2-2:30ला ऊस तोडीला जायचे, घरी कोण नसायचं. पहाटे 4 वाजता आम्ही उठणार, काम वगैरे सगळं असायचे, जनावरे सगळं पाहायचं. पण मी सांगेल, माणसाची परिस्थिती माणसाला खूप काही शिकवत असते. पहा, कदाचित कधी कधी वाटत असतं कीर्तनकार म्हटल्याच्या नंतर खूप मोठ्या घरच्या असतील, खूप चांगलं असेल, असं नसतं. सगळ्या परिस्थितीमधून जो कीर्तनकार येतो ना, त्या कीर्तनकाराचा महाराष्ट्रात कोणी हात धरत नसतो. प्रत्येक परिस्थिती जाण त्यांना असते. जेव्हा ऊसतोड करण्यासाठी एखाद्या परिवारातली खेड्याच्या ठिकाणी जाऊन पहा, अगदी लहान लहान लेकरं, 5वी 6वीचे 3री 4थीचे लेकरं वाऱ्यावरती सोडून आजी आजोबाचे स्वाधीन करावेत. त्यांना कोण नसतं वारसदार गेल्याच्या नंतर. कपडे धुतलेत का नाही कोणी पाहत नाही, जेवण केलं का नाही कोणी विचारायला नाही. माझे वडील कधी कधी सांगत असतात, पहा, त्यांच्या काळामध्ये 2.5-3 रुपये त्यांना रोज होता. 2.5-3 रुपये रोज. जेव्हा माझे आजी आजोबा ऊसतोडीला जायचे तेव्हा 6 महिने वडिलांनी ते सांगायचे. माझी आजी अजूनही सांगते की माझे वडील ते 3 जण भाऊ, 3 जणांनी अशा दिवडी करायच्या, आणि त्या दिवडीमध्ये आपोआपले तुकडे असे वाळून भाकरीचे ठेवायचे आणि ती पाण्यात भिजून खायचे. एवढी परिस्थिती वाईट असते. पहा, कारण आपण पाहतो कधी कधी आता सगळ्या गोष्टी सगळ्या अनुकूल आहेत माणसाला, पण जेव्हा ती परिस्थिती येते तेव्हा खूप वाईट गोष्ट असते. काही सांगतो, गरिबीचे लेकर जर शेती ऊसतोडीसाठी घेऊन गेले तर त्या आई वडिलांनी ऊसतोडीसाठी निघावं. रात्री पहाटे 2:30-3 वाजता जेव्हा ऊसतोडी करावी, सकाळी टायर भरून काढावं. जेव्हा ती गाडी भरायची ऊसानं ते टायर जर भरलं, ती गाडी भरली, लेकरू जिथं झोपले ना, कधी कधी कित्येक घटना मी ऐकल्यात, स्वतः पाहिलं. जेव्हा अजूनही गाडीत बसते, गाडीत फिरते, मी महाराष्ट्रामध्ये फिरते, पण जेव्हा मी स्वतः एखाद्या माणसाची, आमच्या घराच्या समोरच खूप मोठ्या कोप्या वगैरे येतात, कारखाना जवळ आहे, त्या कोप्यामधलं कोणताही एखादी बाई जरी आमच्या घरी आली ना,
तर त्यांना काहीतरी खायला दिल्याशिवाय मी जाऊ देत नाही पहा. कारण परिस्थिती खूप वाईट असते. आपण कित्येक प्रसंग ऐकलेत, कित्येक प्रसंग पाहिलेत. ऊसतोडीला गेले, लहान लेकरू होतं, कुठं झोपलं माहिती नाही, टायर त्याच्या अंगावरून गेलं आणि त्याचा मृत्यू झाला. असे कित्येक आपण उदाहरणं, कित्येक प्रकरणं पाहिले. ज्या आई वडिलांनी ऊसतोडीच्या लेकरांसाठी करतायत, ते लेकरू जर त्या टायर खाली जात असेल तर ती ऊसतोडी करून उपयोग काय आहे? त्या आई वडिलाचं अंतःकरण काय म्हणत असेल? कारण ही जाण कोणालाही असू शकत नाही जे स्वतः जवळून जाऊन पाहतात. जरी गाडीत बसलेली असले ना, एखाद्या माणसं टायर वरती जर चालते ना, त्यांच्याकडे पाहून कधी कधी रडायला येतं. वाईट वाटतं कधी कधी की यांची परिस्थिती आमच्यासारखी बदलली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये कोणताच माणूस गरीब नाही राहिला पाहिजे. गरीब राहतात, ऊसतोड करतात, शिकवायला पाठवतात तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी. लेकरं जरी शिकायला गेले ना, शिक्षण झाल्याच्या नंतर आरक्षण नाही, आरक्षण नसल्यामुळे भेटत नाही नोकरी त्यांना. पण त्या लेकरानं, ज्या लेकरासाठी ऊसतोडी करून पैसे भरलेत, 4-5 वर्ष ऊसतोडी त्या लेकरांसाठी केली, आणि त्या लेकराला जर नोकरी भेटत नसेल आरक्षणामुळे, आणि त्या लेकरांनी जर आत्महत्या केली, त्यावेळेला काय अंतकरण म्हणत असेल त्या आईवडिलांचं? जरांगे पाटलांनी स्वतःच्या जवळून त्यांच्या आईवडिलांची अवस्था पाहिली आहे ऊसतोडी करत असताना. काहीच नसतं, परिस्थिती खूप वाईट असते माणसाची. जरांगे पाटलांनी जेव्हा पाहिलं तेव्हा ठरवलं की जो गोरगरीब परिवार आहे, जे गोरगरीब माणसं आहेत ना, त्यांच्यासाठी मला जगायचंय, त्यांच्यासाठी मला कार्य करायचंय. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगते पहा, ते कीर्तन भजन करतोय, आम्ही महाराष्ट्रात फिरतोय, अवघ्या महाराष्ट्र आम्हाला डोक्यावरती घेतोय. पण कुठेही फिरू द्या, गरिबी माणसानं कधी विसरली नाही पाहिजे. कारण देव असा आहे, एखाद्या माणसाला रात्रीतून श्रीमंत करतो आणि एखाद्या माणसाला रात्रीतून गरीब करतो. काही काही जण पाहतो आपण, गरीब परिस्थिती असते, श्रीमंत झालेत, खूप काही प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे, पण गरीब माणूस जर त्यांच्याकडे आला. मी एक व्हिडिओ व्हायरल होत होता पहा, जेव्हा राजकारणी लोकांच्या गाड्या येत होत्या रस्त्यानं, सायकलवरती चाललेला एक माणूस, तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ. सायकलवरती चाललेला गरीब माणूस रस्त्याच्या कडेला उभा होता. पोलिसाच्या गाड्या वाजतात, लाल दिव्याच्या गाड्या वाजत होत्या, सायकल बाजूला घेतली, बाजूला उभा राहिला. जे बाकीचे पोलीस होते ना, ते पोलिसांनी त्या गरीब माणसाला, याला बोलतील सरकार लोक, साहेब लोक याला बोलतील म्हणून गरीब माणसाला त्यानं ढकलून दिलं रस्त्याच्या खाली. सायकल घेऊन पडला तो माणूस. मग मला सांगा, ज्या माणसानं गरिबीत जन्म घेतलाय, गरिबीमध्ये त्याचा जन्म झालाय, त्याचा गुन्हा आहे का? त्या माणसाचा गुन्हा आहे का? तो भगवान परमात्माने दिलाय त्याला, तो जन्म दिलाय. ज्या परिस्थितीमध्ये राहण्याची संधी दिली, राहायला सांगितलंय, त्या परिस्थितीमध्ये त्याला राहावं तर लागणार ना. आज आपण पाहतोय, अवघा महाराष्ट्र डोक्यावरती घेतोय जरांगे पाटलाला. पहिलं जर चरित्र पाहिलं तर लक्षात येतं, बायको त्यांची 24 तास रडती घरी. आताही सांगितलंय, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत 2-3 महिने घरी जाणार नाही, मी नाही जाणार घरी. आरक्षण मिळून द्यायचे मला समाजाला. कारण त्यांना माहिती आहे गरीब परिस्थितीचे लोक आहेत, आपण शेती करावं, शेतीला भाव भेटत नाही, शेतातल्या कोणत्याच पिकाला भाव भेटत नाही, भाव नसतो. शेतकऱ्याला एवढा खर्च करतो आयुष्यभर, 12ही महिने कोणता गावाला जात नाही, कुठंच जात नाही, 12ही महिने फक्त शेतातले पीक, शेतातलं काम बघतो. आणि जेव्हा कुठं पीक अगदी तोंडाला येणार, घास तोंडाला येणार, तेव्हा सरकारनं काहीतरी त्या पिकाचा भाव कमी करावा. अर्धे गेलेला खर्चाचा पैसाही निघत नाही, तेवढाही खर्च सुद्धा निघत नाही. त्या माणसाची अवस्था काय होत असेल? फक्त शेतकरी राजा म्हणतात, बळी राजा, पण राजा नाही, खूप गरीब परिस्थिती त्या राजाची आहे, त्या शेतकऱ्याची. तीच परिस्थिती, तेच दुःख फक्त जाणणारा एकमेव माणूस आहे पहा, जरांगे पाटील. जेव्हा ऊसतोडी कामगाराचे लोक पाहतो आपण, कुठेही झोपतात, कुठेही राहतात, दिलं ते खातात, रात्रीच्या 12 आणि 1ला. मी माझी सत्य परिस्थिती सांगते. आज माझी आई खूप आशीर्वाद देत असेल मला, कारण जेव्हा आई रात्री 12-1 वाजायची झोपायला, रात्रीच भाकरी वगैरे करून ठेवायच्या, रात्री ऊसतोडीला जायचे सकाळी म्हणून, रात्री 11-12 वाजायची झोपायला, सकाळी 2:30 वाजता उठायची. जेव्हा तिकडनं काम करून येणार, सकाळी शेतात कामाला जायचं. आम्ही लहान लहान होतो, शेतात कामाला जायचं, शेतातलं काम करून आल्याच्या नंतर घरचं काम करायचं. संध्याकाळी माझ्या आईला भाकर खाताना सुद्धा झोप लागायची. ती स्वतः पाहिली जवळून परिस्थिती, तेव्हा लक्षात येते पहा. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघाबानी, दाखवी न कधी कुणा डोळ्या
पाणी धिजू धिजू संसाराचा गाडा हाकला होटावरी हसू जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐकत्या दिला पर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर सांगायचंय तुम्हाला, जेव्हापासून मी कीर्तनकार झाले तेव्हा एक कविता तेव्हापासून मी प्रत्येक कीर्तनात म्हणायचे. पहा, प्रत्येक कीर्तनात म्हणायचे. एक सुंदर कविता आहे. जेव्हा मला ती कविता जेव्हा ऐकायला भेटली, जेव्हा मी ती कविता ऐकली, ती कविता ऐकून फक्त मला असं वाटलं की ज्या कवीने ही कविता तयार केली असेल ती माझ्यावर तर केली नसेल ना. ती कविता अशी होती, माझ्या डोळ्यातलं आसवा, माझ्या डोळ्यातलं आसवा कोणी मायेना पुसताना जणू हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला कशी ठिगळ जुडलेली उभ्या आयुष्याला त्यानं जशी कातर लावलेली मला कसंच होत या कोणी बाबा म्हणताना जणू हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात त्यानं बघितलं सपन त्यानं बघितलं सपन पालाऊसाचा काढताना जणू हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना. आज आपण पाहतो प्रत्येक घराघरामध्ये तर लेक जन्माला आली, 2-3 मुली असल्या तर आई वडील डोळे नाक तोंड मुरडवतात. पहा, आम्ही 3 जणी बहिणी आहेत, 2 भाऊ आहेत, पण सगळे जण शिक्षण घेत आहेत. एक बहीण एक भाऊ लातूरला शिकतायत 2 वर्षापासनं, आणि माझी मोठी बहीण पुण्याला शिकते. कित्येक लोकांनी सांगितलं पोरींना शिकून उपयोग काय आहे, पण मी तरी सांगू शकते माझ्या विश्वासाच्या जीवावर पोरगीची सगळं काय आहे. पहा, माणसाचं आईवडिलांचं आयुष्य जर बदलायचं असेल तर पोरीला लक्ष्मीच्या पावलानं त्या घरामध्ये अवतार घ्यावा लागतो. परिस्थिती सगळ्यांचीच असते. मी तुम्हाला सांगायचंय, मी सांगितलं कशासाठी की जरांगे पाटलाचं एवढं चरित्र आहे आज अवघ्या महाराष्ट्रानं डोक्यावरती घेतलंय, पण याच्या पाठीमागचा खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठा इतिहास आहे. तो इतिहासही आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. आज आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार व्हायचे. हो, शिवाजी महाराजांच्या पुढे एक पाऊल होते. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणायचे, राजा द्या की एकदा संधी. कशाची? मरायची संधी मागायची, जगायची नाही, मरायची संधी द्या. एका मावळ्याच्या युद्धामध्ये कोपरापासून हात आणि गुडघ्यापासून पाय तुटले. छत्रपती शिवाजी महाराज त्याला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीवरती गेले. त्याच्याकडे पाहिलं, डोळ्यात पाणी आलं होतं. डोळ्यात पाणी आलं, शिवरायांना वाईट वाटलं, माझ्यामुळे याचा परिवार उड्यावरती आलाय. याचं तर दुःख त्याला वाटत नसेल ना, पण शिवराय म्हणतात, का रे, तुझ्या तलवारीचं नाव भवानी आणि तुझ्या डोळ्यात पाणी. उत्तर फार सुंदर दिलं त्या मावळ्यानं. मावळा सांगतोय, राजा हात तुटले म्हणून रडत नाही, राजा राजा पाय तुटले म्हणून रडत नाही, राजा हात आणि पाय तुटले, मी आता संसार करू शकत नाही, मी आता प्रपंच करू शकत नाही, याच्यासाठी रडत नाही राजा. ऐका ना, एकाच गोष्टीसाठी डोळ्यामध्ये पाणी आहे की या महाराष्ट्राचा राजा माझ्या झोपडीत आला असताना देखील त्याला मुजरा करायला मला हात शिल्लक नाही, याचं दुःख वाटतंय राजा, म्हणून मी रडतोय राजा, म्हणून मी रडतोय राजा.
छत्रपती शिवाजी महाराजांचे एक पाऊल पुढे होते म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं धन्य माता पिता तयाची. मला सांगायचं हित आहे भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये. नामस्मरण जीवनामध्ये करावं का? का करायचंय नामस्मरण? नामस्मरण जीवनामध्ये सर्व काही आहे. आणि मी सांगेल तुम्हाला, मनुष्य देह धारण करून आलोय, आल्याच्या नंतर भगवंताचं भजन करणं, जीवनाचा उद्धारच त्यामध्ये आहे की भगवंताचं नामचिंतन करणं. नामस्मरण करायचे का? माऊली ज्ञानोबा उत्तर सांगतात हरिपाठामध्ये, ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशीन झाली सीमा. घेता परिवत जळती पापांची, परिवत जळती पापांची, परिवत जळती पापांची. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा. गीता नाम, नाम, गीता नाम, गीता नाम, विठोबा. परिवत जळती पापांची, पापांची. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. गीता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा. तेच नाम आपल्या मुखामध्ये नसेल तर नामाविना मुख आणि सर्पाचे ते बिळ. नामस्मरण जीवनामध्ये करायचंय. नामस्मरण करावं का? मी तुम्हाला सांगेल पहा. धन्य माता पिता तयाच्या. आई वडिलांना धन्यता दिली जाते, पण जेव्हा आपण आपलं हित जागो, जेव्हा आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जाग राहू, तेव्हा मी सांगेल, जेव्हा संत सावता महाराजांचा अधिकार पाहून नामदेव महाराज म्हणतात, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. हृदयामध्ये भगवंताला साठवलं म्हणून फक्त आई वडील यांना धन्यता नाही. धन्य ती आरण रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता, तो त्या गावालाही धन्यता दिली. जरांगे पाटलांचं चरित्र जरी ऐकलं, प्रत्येक माणसाची इच्छा होते मी फक्त सांगावं जरांगे पाटलांच्या शेजारी मी राहते. प्रत्येक माणसाला वाटतं मी कधी जाईल जरांगे पाटलाचं घर पाहून येईल, ही इच्छा निर्माण होते. त्या गावाला धन्यता दिली जाते जिथे त्यांचा जन्म झालाय. पण एवढंच नाही, फक्त आई वडील आणि गावाला धन्यता नाही, नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धरईला माळे याचा. त्यांच्या कुळालाही धन्यता, त्यांच्या कुळालाही धन्यता दिली जाते. पूर्ण जन्म त्यांचा सफल झाला असं ठरलं जातं. पण कधी जेव्हा हृदयामध्ये भगवंताला साठवलं, हिताच्या ठिकाणी जागे होते, अखंड कंठामध्ये भगवंताचं नामचिंतन होतं. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची.